श्रोतेहो, लग्न मोडण्याची कारणं आणि यावर उपाय या विषयावर चर्चा डाव मोडू नको. सहभागी होत आहेत ॲडव्होकेट प्रकाश थाटे, ऋषिकेश कदम आणि मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अनघा वझे. सूत्रसंचालन अरुंधती भालेराव. मंडळी नमस्कार. सहजीवन हा शब्द खरं तर फार महत्वाचा आहे, पण सध्याच्या काळात या शब्दाचा अर्थ खूपच वेगळा झालाय. खरं तर जिथे पती पत्नी एकमेकांना सन्मानाने आणि मित्रत्वाने वागवतात, एकत्रित संसार करूनही परस्परांच्या अस्तित्वावर आक्रमण करत नाही, अशा सुंदर नात्यातून निर्माण होतं ते सहजीवन. विवाहाची व्याख्या कायदेशीर करार किंवा कुटुंब किंवा नातेसंबंधांना जन्म देणाऱ्या व्यक्तींमधली सामाजिक संघटना म्हणून केली जाते. ही एक अशी संघटना आहे की जिथे घनिष्ठ संबंध विवाहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नात्यांच्या बाबत स्वीकारले जातात. संस्कृतीवर अवलंबून ते आपल्याला आढळतं. लोक अनेक कारणांसाठी लग्न करतात, ज्यात सामाजिक आणि भावनिक गोष्टींचा समावेश असतो. पण आजकाल मात्र अगदी क्षुल्लकशा कारणावरून साखरपुडा झाल्यानंतर ब्रेकअप किंवा लग्न झाल्यानंतर अगदी फुटकळ कारणांवरून काही महिन्यातच घटस्फोट याचं प्रमाण दिवसेंदिवस सातत्यानं वाढतंय आणि मला वाटतं ती धोक्याची घंटा आहे. आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर उपस्थित आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनघा वझे, त्याचप्रमाणे आकाश थाटे जे कुटुंब न्यायालयाचे वकील आहेत आणि कुलकर्णी विवाह संस्थेचे मागच्या 20 वर्षांपासून असलेले संचालक श्री ऋषिकेश कदम. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मला एक प्रश्न पहिलाच असा विचारायचा आहे की पूर्वीच्या काळीनं मुलगी एकदा सासरी गेली आणि लग्न झालं की शक्यतोवर तिने तडजोड करायची, ते घर टिकवायचं आणि आईवडीलच सांगायचे की आता लग्न झालंय, ते तुझं घर, तिथले प्रश्न तू सोडवायचे, ते आमच्याकडे घेऊन यायचे नाहीत. ती प्रथा होती. आता ते संपत चाललंय. तर त्यामागचं कारण नक्की काय असेल असं वाटतं? अनघा, एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता? आपल्याला हा विषय जितका सध्या ज्वलंत आहे, त्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आत्ताच्या जी मुलं मुली लग्नाला उभी आहेत किंवा त्यांची नुकतीच लग्न झालेली आहेत, ती अशा समाजाची घटक आहेत जो काळ अतिशय बदल बघत चाललेला आहे. म्हणजे मागचे 15 ते 20 वर्षातला इतका बदल घडलेला आहे आपल्या देशामध्ये आणि सामाजिक सगळ्या संस्थेमध्ये की मुला मुलींच्या विचारसरणीत प्रचंड बदल झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की लग्न टिकवून ठेवणं आणि जे काय असेल ते मुलींनी तो स्वीकार करायचा, आता ती त्या घरची झाली, ह्या गोष्टीत सुद्धा बदल अशा ह्यानी घडला आहे की आई वडिलांसाठी पूर्वी जेव्हा 7-8 मुलं असतील आणि त्यांना मुलगी घरी परत आली की जो कुटुंबाला एक आपण म्हणू फायनान्शियल फटका बसायचा किंवा ती आर्थिक फटका बसायचा आणि ती त्यांच्यावरती एक ओझं अशी परिस्थिती असायची. काळ बदलल्यामुळे मुली सक्षम झाल्यात, त्या अर्थार्जन करतायत आणि आई वडिलांची ती एकुलती एक असेल किंवा 1-2 मुलंच असतील, त्यामुळे त्यांच्यावर ते एकतर मुलगी म्हणजे ओझं नाही उरली की मुलगी दिली म्हणजे झालं असं उरलं नाहीये, आणि दुसरं की ती सक्षम आहे तिचं बघायला. तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत चाललाय, तरी भावनांमध्ये सुद्धा फरक होत चाललाय ना. मुलं जास्त भावनिक न राहता वास्तविक आणि प्रॅक्टिकल होत चालले आहेत खूप जास्त. तर मग ते कितपत योग्य आहे? जुन्या काळामध्ये आपण म्हणू, जर आपण मुलींच्या बाजूनी जर आधी मुद्दा बघितला तर मुलींना तडजोड करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण एकदा लग्न झाल्यावर त्यांना ती सिक्युरिटी ही फक्त त्या लग्नाच्या संस्थेतनच मिळायची. आता जेव्हा तडजोड करणं हे फक्त त्या एका व्यक्तीवरती अवलंबून असतं किंवा तिच्यावर जबाबदारी दिली जाते, तेव्हा त्याचे अनेक भावनिक परिणाम त्या व्यक्तीवर होत असतात, कुणीही असो. आणि शेवटी काय होतं की हे भावनिक परिणाम जेव्हा एका व्यक्तीत होतात तेव्हा शेवटी त्या प्रेमाच्या नात्यामध्ये त्यालाच ती भावनिक किंमत मोजावी लागते. त्यामुळे कुठेतरी आजकालच्या मुला मुलींनी जेव्हा स्वतःच्या घरात किंवा समाजामध्ये अशी काही उदाहरणं बघितलेली असतील जवळून, तेव्हा त्यांची मानसिकता आणि त्यांची विचार करण्याची पद्धत ही निश्चितच बदललेली आहे. त्यामुळे तडजोड वाटेल ते झालं तरी मला हे निभावून नेलंच पाहिजे, हा आता अट्टहास किंवा ही वृत्ती राहिली नाहीये. पण ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं घटस्फोट होतात
की जसं तू ब्रेडचा पुडा आण, तो नाही म्हणाला की त्याच्यावरनं ते भांडण विकोपाला जातं आणि घटस्फोट होतो. म्हणजे काळ बदलला, मुलगी स्वतंत्र झाली किंवा मुलगा स्वतंत्र झाला म्हणून जराही तडजोड करायचीच नाही का मग कुठे? जेव्हा पूर्वापार एखादी पद्धत चालू आहे, आपण म्हणू पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडची अजूनही आणि बऱ्याच ठिकाणी आहे, पण जेव्हा एका पद्धतीने एका ढाच्यातनं हे रोल्स मुलीचे आणि सुनेचे, मुलाचे, जावयाचे हे जेव्हा जसे होते ते आता त्या ठराविक ढाच्यामध्ये मुलं मुलीच बदलल्यामुळे ते उरले नाहीत. त्यामुळे छोटी छोटी कारणं जेव्हा अचानक कुठेतरी समाजात बदल घडतो तेव्हा बऱ्याच वेळेला रिॲक्शन सगळ्यांची ही दुसऱ्या टोकाला जाते. म्हणजे आपण म्हणू एका एक्स्ट्रीम पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पर्यंत जेव्हा बदल सुरू होतो तो पहिला तिथे जातो, मग कुठेतरी तो स्थिरावतो, मधलं काही होतच नाही, मग तो हळूहळू यायला लागतो. जेव्हा त्या एक्स्ट्रीमचे आपण म्हणू कॉन्सिक्वेन्सेस त्यांना भोगायला लागतात, दुष्परिणाम भोगावे लागतात किंवा समाजाला हे भोगावं लागतं, तेव्हा हळूहळू परत लाट उलट येते आणि कुठेतरी मग मध्ये ना फक्त जुनं ना फक्त नवीन अशी ती मध्ये स्थिरावते लाट. तो काळ आपल्याला अजून यायचा आहे असं आपण म्हणूया. ऋषिकेश, तुम्ही विवाह संस्थेच्या माध्यमातून मागचे 20 वर्ष मुलामुलींचे लग्न जुळवण्याचं काम करताय. तर एकसूर आता आम्हाला असाही सतत ऐकायला मिळतो की मुली खूप शिकतात, एकुलत्या एक असतात आणि त्यामुळे मुलींची तडजोड करायची तयारी नसते, त्यांची स्वतःची ठाम अशी मतं आहेत. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाचं आता ठाम मत तर असतंच. म्हणजे आता जेंडर इक्वॅलिटीकडे आपण बरंच वळलो. पूर्वी कसं होतं की जसं मॅडमने सांगितलं पुरुषप्रधान आपला देश आहे, तर त्यातून पण तो जो फलक्रम आहे तो चेंज होत चालला. तर साधारणतः आम्ही गेल्या 41 वर्षांमधला पण मी रिसर्च करत असतो, तर त्यातून पूर्वी जसं आपण ज्या काही गोष्टी नॉर्म्स होत्या त्या आता बदलल्यात. तर मुलींची मतं ठाम असणं, जसं मुलींच्या बाबतीत मुलगी शिकली प्रगती झाली अशा प्रकारचे जे बरेचसे आपल्या गव्हर्नमेंटने ज्या हे केलं होतं, शिक्षण महत्त्वाचं केलं होतं. आता ह्याचं थोडंसं मी बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला. भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स यायला लागल्या. त्याच्या अगोदरचं जे शिक्षण होतं ते फक्त काय होतं की आर्ट्स, ग्रॅज्युएट, कॉमर्स या पद्धतीचं होतं. कोणीतरी क्वचितच हुशार मुलं असायची, ती डॉक्टर्स, इंजिनियर्स बनायचे आणि त्यांना व्हॅल्यू होतं. पण जेव्हापासून मार्केट ओपन झालं 91 पासून, त्यावेळेस फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स पण वाढलेत आणि आपल्या देशाचे ज्या नीती होत्या की फॉरेनच्या पॉलिसीज असतात त्यात बदल झाला. फॉरेन इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे काय झालं की इथे जो काम करणारा वर्ग होता तर त्याच्यात पण तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांना हवं असलेलं शिक्षण MBA झालेत, चार्टर्ड अकाउंटंट झालेत, वेगवेगळ्या पद्धती शिक्षणामध्ये आल्यात आणि शिक्षणामध्ये आल्यानुसार मग त्यांना मॅनपॉवर पण तशीच असायला हवी. आणि इतके वर्ष कसं पुरुषप्रधान हा देश होता, परंतु त्यात वुमेन जो 50% जो आहे आपला रेशिओ, 50% ज्या वुमेन्स आहेत, तर तो कुठे अनटॅप्ड होता. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी तशा आल्यात की वुमन्सना शिकवलं पाहिजे आणि त्याचा परिणाम 1991 पासून जो झालाय तो आता आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 30 वर्षांमध्ये वुमन्सची कशी प्रगती झाली, तर तो पण आपला एक असेट आहे. तर त्यामुळे मुली शिकल्यात, कोणी डॉक्टर्स झाल्या, कोणी MBA झाल्यात, कोणी CA झाल्यात, कोणी पायलट झाल्यात. इतका स्कोप नव्हता त्यावेळेस, तो आता यायला लागला. त्यामुळे काय होतं, वडिलांचं अर्थार्जन जसं होतं, वडिलांवर जे होतं त्यांचं सॅलरी 5,000 पासून 20-25 हजारापर्यंत असायच्यात. परंतु हे शिकल्यामुळे किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळे जो पैसा आला त्याच्यामुळे सगळ्यांची सॅलरी वाढली आणि जो आता यंग इंडिया म्हणतोय त्याच्यात मुली पण स्वावलंबी झाल्यात आणि त्यांचं पण सॅलरी मुलांपेक्षा कदाचित आत्ताच्या घडीला जास्त असतं. तर तो लग्नाच्या बाबतीत विचार पद्धती जी असते त्यामध्ये अभ्यासक्रमातच त्यांना रिसर्च किंवा पोटेन्शियल कळतात की पुढे जाऊन आपण काय करणार आहोत. जसा काळ बदलला तर त्यानुसार हे जे भावनिक विश्व आहे किंवा समाजाला बांधणारा जो लग्न ही प्रक्रिया आहे त्याच्यात बरेचसे बदल झालेत आणि त्यांना समजू लागलं मुलांना की या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा बदल मी गेल्या 20 वर्ष जो प्रॅक्टिस करतो आहे विवाह जुळवण्याचा, हे मला प्रकर्षाने जाणवलं. आता मुलींची फ्युचरचं प्लॅनिंग असतं, आपलं लाईफ कसं जगावं किंवा ते एकमेकांना आता विचारू लागलेत की आपण कसं स्पेंड करणार, काय करणार. आणि आता जसं मुलींचे पण विचार लक्षात घ्यावे लागतात आणि पालक पण तसे बदललेले आहेत. तर याच्यावर सोल्युशन तसंच आहे की मुली पण विचारतात, ठाम मतं त्यांची कशी असतात, तर ते तितक्या कॉन्फिडंट झालेले आहेत. आणि खूप प्रॅक्टिकल म्हणजे वास्तविक त्याच्यामध्ये विचार असतो की ना मी काही वर्ष आडनाव बदलणार नाही. सुरुवातीच्या काळी कसं होतं की एकदा ती सासरी गेली की ते सर्वस्व ती मानायची, तोच नवरा आपला, तेच घर आपलं आणि सगळं. आता ती म्हणते की लग्न झाल्यावर काही वर्ष मी बँकेचं आपलं अकाउंट जॉईन नसेल, मी आडनाव बदलणार नाही, कारण समजा आपलं पुढे नाही पटलं तर कागदपत्रांवर पुन्हा मला सगळीकडे नाव बदलावं लागेल. मग सुरुवातीपासूनच ही नकारात्मकतेची थोडीशी असुरक्षितता
कुठेतरी मनामध्ये असते आणि मग असे सुद्धा स्टेप्स घेतले जातात. याचा तुम्हाला कसा अनुभव येतो लग्न ठरवताना? पूर्वी कसं होतं की आधार कार्ड किंवा या साऱ्या गोष्टी आल्यात की तुम्ही बँकेला लिंक करायला हव्यात किंवा काय. तर आता माझा कन्सर्न जो आहे तो अरेंज मॅरेज बद्दल मी सांगतोय. लव्ह मॅरेजच वेगळा असतो. ऍक्च्युली लग्न जुळतात ना अरेंज मॅरेज करतेवेळी, तर त्यांनी हा डिसिजन जेव्हा लग्नाचा घेतात त्यावेळेस त्यांनी खूप विचारपूर्वक करावा आणि शांततेत करावं. एकमेकांशी एकदाच दोनदाच भेटून नाही, किमान 5 ते 6 वेळा राऊंड तुम्ही भेटा आणि त्यातला तुम्ही एकमेकांशी शांतपणे फ्युचर प्लॅन डिस्कस करा आणि त्यानंतरच डिसिजन घ्या. तर हा प्रॉब्लेम उत्पन्नच होणार नाही की बाबा बँक अकाउंट मला ओपन करायचंय की नाही किंवा मला नाव चेंज करायचं नाही. तर ते तुम्ही एकमेकांशी अंडरस्टँड करा की याचं म्हणजे आन्सर काय असू शकतं, की का असं वाटतं. बरोबर बरोबर. ह्यात मला एक मुद्दा मांडावा असा वाटतो की जिथे मुलींना पर्याय उरला नाही, जसं तुम्ही म्हणालात, अशी आता परिस्थिती नाहीये. दुसरं की आपल्या समाजात नशीब हे खूप मोठा भाग मानला जायचा आणि आताच्या बदलत्या काळामध्ये हा विचार किंवा ही विचारसरणी निश्चित बदललेली आहे. जर माझं वास्तव बदलण्याची शक्ती ही माझ्यात आहे, असंच असताना जर माझं वास्तव मला सुख देत नाहीये किंवा माझ्यावर अत्याचार होत आहेत किंवा माझी तिथे कदर नाही, असं मुलांना किंवा मुलींना जेव्हा वाटतं तेव्हा मी हे का बदलू नये, अशी साधारणतः विचार पद्धती जी पूर्वी नव्हती ती आता येऊ लागली. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज्ड मॅरेज, जितक्या भावनिक ओलाव्यानी त्याची सुरुवात होते, नंतर खटके कधी उडतात जेव्हा वास्तव समोर येतं किंवा ह्या औपचारिक गोष्टी जेव्हा आढळतात आणि तिथे जेव्हा एकमेकांचं पटत नाही असं कळतं किंवा एकमेकांना हे सोसत नाहीये, त्या वेळेला मात्र मग शेवटी परिणाम होतो हा भावनिकतेवरच. त्यामुळे जसं कदम सर म्हणाले तसं सुरुवातीलाच हे लक्षात घेऊन जितकी आपण म्हणू रिस्क कमी करता येईल की मूलतःच आपली मतं पटत नाहीयेत किंवा आपली विचारसरणी एक नाहीच आहे किंवा आपल्या आयुष्याकडनं आणि जोडीदाराकडनं अपेक्षित हे वेगळंच आहे, तर ते आधीच ओळखून घेतलेलं बरं ना की नंतर जाऊन काही प्रश्न होण्यापेक्षा. ॲडव्होकेट आकाश, कसं आहे ना की लग्न तुटण्यामध्ये म्हणजे व्हायच्या आधी किंवा झाल्यावर आम्ही असं सातत्याने ऐकतो की मुलीच्या आणि मुलाच्या आईचा, वडिलांपेक्षा आईचा फार हस्तक्षेप असतो. एकुलती एक असते, लाडावलेली असते. आमचं सगळं तुझंच आहे ग बाई, हे तिला मुलीचे आईवडील सतत सांगत असतात किंवा मुलाचे आईवडील म्हणतात आमचं सगळं तुझंच आहे. तर सिक्युरिटीची भावना सुरुवातीपासून अत्यंत प्रबळ असते आणि भावनिकतेपेक्षा वास्तविक गोष्टींना खूप महत्व दिल्या जात असल्यामुळे लग्न हा सुद्धा व्यवहार असल्यासारखं मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात. तर आता तुम्ही एक वकील आहात, फॅमिली कोर्टचे वकील आहात. तुमच्याकडे जेव्हा ब्रेकअप नंतरच्या कंप्लेंट्स येतात किंवा लग्न झाल्यानंतरचे घटस्फोटाचे विषय येतात, तेव्हा साधारणतः कशा प्रकारच्या तक्रारींचा सूर अधिक असतो? याच्यामध्ये आपण 3 भाग बघूया. एक कॉस्मोपॉलिटन बघूया, मुंबई, कलकत्ता किंवा पुणे. एक मेट्रोपॉलिटन भाग बघूया, नागपूर वगैरे. आणि एक ग्रामीण भाग बघूया. आता कॉस्मोपॉलिटन, मेट्रोपॉलिटन आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये फरक असा आहे की कॉस्मोपॉलिटन मध्ये आई वडील सांगतात तुझं तू बघ, आम्हाला काही सांगू नकोस. मेट्रोपॉलिटन मध्ये म्हणजे ठाणे, पुणे सारखं काय बघतात, ठीक आहे तुझं तू बघितलं ना, आम्हाला एकदा दाखव, मग पुढे जाऊया. ग्रामीण भागात काय होतं, तुझं तू बघू नकोस, आम्ही जे ठरवणार तेच बघ, मग आईला वडिलांना विचारल्यावर लग्नाचे पावलं पुढे जातात. ग्रामीण ठिकाणी कसं की एखाद्या वेळेस नवरा घरी उशिरा आला किंवा 2-2 दिवस आला नाही, तरी तिसऱ्या दिवशी बायको जाऊन लगेच आईला काही सांगत नाही, ती घर चालवते. मग मुंबई म्हणजे मेट्रोपॉलिटन कॉस्मोपॉलिटन मध्ये फरक काय आहे की तू कुठे गेलास होता 2 दिवस, तू स्टेटस का नाही टाकलं, तुम्हाला व्हॉट्सअप का नाही केलं, तुझं लाईव्ह लोकेशन का नाही शेअर झालं. मग आई सांगते तू त्याचं लाईव्ह लोकेशन का नाही बघितलं, तो कुठे गेलेला हे तुला माहीत असायला हवं. तेव्हा असे ते फरक जाणवतात, मग डिस्प्यूट म्हणजे वादविवाद वाढतात. जेव्हा तुमच्याकडे ब्रेकअपच्या केसेस येतात किंवा डिवोर्सच्या केसेस येतात, तेव्हा जास्तीत जास्त कारणं त्याच्या मागची काय आढळतात? कुठल्या कारणांवरनं हे घटस्फोट होत असतात? मुली किंवा मुलं एकमेकांना, आता हिंदीमध्ये त्याला आपण म्हणूया की मुंह दिखाय की रसम, म्हणजे एकमेकांना भेटायचा अनुभव बघूया. तर त्यांचे एकच मागणी असते की ते दोघं एकमेकांसाठी अंडरस्टँडिंग पाहिजे. पण अंडरस्टँड म्हणजे काय हा प्रश्न त्यांना विचारला ना
ते स्वतः कन्फ्यूज होतात. त्यांनाच माहित नाही अंडरस्टँडिंग म्हणजे काय. तू रात्री 2-2 वाजता येणार तरी सुद्धा मी अंडरस्टँडिंग करायचं. तू जे लिहून दिलेलंस तुझ्या सीव्हीवर किंवा तुझ्या प्रोफाईलवर लिहिलेलं की ऑकेशनली ड्रिंक करतो, तुझे ऑकेशन दर शनिवारी रविवारी असतात, असं काही बघताना मग ते असे धोके वाढत जातात. बरं, त्रास मला होतो. तुझे आई वडील आपल्या घरात नको असे काही पण भांडणांचे विषय असतात का? हा, हे लग्नाच्या 8 ते 9 महिन्यानंतर होतं. अच्छा, पहिले म्हणजे 8 ते 9 महिन्यानंतर ही सुरुवात होते. Yes, तोपर्यंत yes. सगळं गोडगोड असतं. येस, तो अच्छा, हनीमून पिरियड जो असतो ना, त्या हनीमून पिरियड मध्ये सगळे गोडी गुलामी राहतात. हा. जेव्हा ती त्याचा मळकटलेला टी शर्ट घातलेला तो बघतो, तो 3/4 वर बसलाय चटीवर आणि ती आंबोळा बांधून बसते आणि भांडे वगैरे घासते, तेव्हा मग ते चित्र बाहेर येतं आणि मग तेव्हा दुरावा वाढतो. आणि घरामध्ये डायनिंग टेबल असून सुद्धा जमिनीवर जेवायला बसतो. हा, हे yes. पण एक छोटंसं Yes, कारण ते लग्न पण कारण मोडण्यामागे होतं. ते असतं. पण कारण होतं. मी तर अशा पण गोष्टी बघितल्यात की चहा पिताना भुरकट आवाज करतो, मला ते आवडत नाही, माझ्या फॅमिलीमध्ये चालत नाही, म्हणून सुद्धा रिवर्स झालेले आहेत. ऋषिकेशजी, मला तुम्हाला असं विचारायचंय, म्हणजे लग्न ठरवताना पूर्वी मुलाकडच्यांच्या खूप कंडिशन्स असायच्या की हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. आता मुलीकडच्याच खूप अटींमध्ये लग्न ठरवत असतात. खूप अटी असतात त्यांच्या की आता मुलांचे काही प्रॉब्लेम नाही आहेत, प्रॉब्लेम आहे मुलीकडच्यांचे आहेत. तर तुमचा काय अनुभव आहे याच्या बाबतीतला? जसं मॅडमने मगाशी सांगितलं की काळ बदलतोय आणि तो ऍडजस्ट होण्यासाठी बराच वेळ लागतो. तर आता जो म्हणजे रेशिओ एक आहेत लग्नांचे की मुली कमी झाल्यात लग्न याच्यासाठी आणि मुलींना मागणी जास्त येतात. तर मुलींचा डिमांड सध्या जास्त आहे. काय होतं की याच्यामध्ये पण जो आमचा अभ्यास आहे त्यामध्ये काय होतं की महाराष्ट्राचा भाग बघितला आपण तर ह्यामध्ये 15% लव्ह मॅरेजेस होतात, 30 to 35% अरेंज मॅरेज होतात आणि 50 to 52% मुलांची आणि मुलीची लग्नच होत नाहीत. त्याला विविध कारण आहेत. त्यांचं शिक्षण आहे, गावात राहतात, गावात पाणी नाही आहे वगैरे वगैरे. तर आम्ही जो अभ्यास करतोय की कॉस्मोपॉलिटन आणि मेट्रोपॉलिटन, जसं सरांनी सांगितलं, तर ह्या ठिकाणी मुली शिकलेल्या असतात आणि त्यांचा पण दर्जा मुलांच्या इतकाच चांगला असतो किंवा त्याहीपेक्षा सुपिरियर असतो. आणि मुलांना आता मुली मिळणं चांगल्या शिकलेल्या किंवा त्यांच्या जरी मुलगा चांगला इंजिनियर, डॉक्टर, CA असेल तरी पण मुली पण तशाच असतात. पण त्यांना जी म्हणजे अपेक्षा असतात मुलींचा त्या पण जास्तच आहेत जसं तुम्ही सांगितलं. तर काय होतं की हा रेशिओ थोडासा मुली शिकल्यामुळे मुलींचे डिमांड्स वाढलेले आहेत, हे तर नक्की आम्ही पाहतोय. आणि त्यात मुली स्वतः पण आता सक्षम पण झाल्यात आणि त्या स्वतः पण कमवू शकतात. तर हा जसा त्यांच्या डिमांड्स आहेत हे आम्ही पाहतोय. गेली 10 वर्षांपासून हा थोडा डिमांड जास्त वाढत चाललाय, कारण का जसं आपलं देशाचं प्रोग्रेस होत चाललंय तसं मुलींना पण जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळतात. त्यांच्या वेळेचं बंधन पण असतं बऱ्याचदा, सकाळी गेले तर रात्री येईपर्यंत वेळ नसतो तसं, किंवा कुठेतरी आपल्या फॉरेनला व्हिजिटला वगैरे जावं लागतं. तर या ठिकाणी आता जे अंडरस्टँडिंग असतं ते फार वाढायला लागतं. तर मला असं वाटतं की मुलींच्या डिमांड्स वाढल्या आहेत. जसं आपण पण भारत जसा ग्रोथ करतोय त्याप्रमाणे आता ह्या ज्या मटेरियलिस्टिक थिंग्स म्हणतोय आपण किंवा त्या तशा वाढलेल्या आहेत आणि त्याच्या संलग्न ज्या गोष्टी असतात तर त्या मुलींचा डिमांड नक्कीच वाढला. मुलं आणि मुलांच्या पालकांना प्रश्न पडतो, म्हणजे त्यांच्या मनात एक भीती असते की कशी सून येईल वगैरे वगैरे. तर हा मला तरी फरक दिसतोय शहरी याच्यामध्ये. आकाश, ब्रेकअप फास्ट होतंय, म्हणजे लग्न ठरलं, ब्रेकअप झालं, एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, लग्नानंतर घटस्फोटही पटपटच झाला, 5 महिन्यात 6 महिन्यात झाला. हे प्रमाण खूप वाढतंय. पण त्याचबरोबर काही प्रमाणात असंही दिसतंय की मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबाचं फार सुंदर पद्धतीने मिलन होतानाही दिसतंय. म्हणजे एकत्रित फिरायला जाणं, अगदी सुनेला मुलीसारखं वागवणं किंवा जावयाला मुलासारखं वागवणं आणि खूप छान पद्धतीने एकमेकांबरोबर ते आपल्याला सगळे राहताना दिसतात. हेही एक प्रमाण वाढतंय. म्हणजे आत्ता मला एक नवीन जोडपं भेटलं तर मुलगा म्हणाला आम्ही प्रेग्नंट आहोत, म्हणजे मुलगी प्रेग्नंट आहे पण तो सांगताना म्हणाला आम्ही प्रेग्नंट आहोत कारण आता ही माझी पण इक्वली म्हणजे सारखी जबाबदारी आहे. सो हे सुद्धा दिसतंय. पण हे सगळं असताना सुद्धा सतत हे वाढणारे जे घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ह्यामध्ये काय नक्की मुलाकडच्यांनी आणि मुलीकडच्यांनी कसं वागायला हवं? एक अनुभवी वकील म्हणून काय सांगायला आवडेल? जेव्हा माझ्याकडे अशा केसेस येतात की 7 महिन्यानंतर घटस्फोट, 8 महिना, पण तसं काही नाही आहे. कारण त्या कायद्यानुसार 1 वर्ष तरी झालं पाहिजे. मग आम्ही सांगतो त्यांना तुमच्या लग्नाला 1 वर्ष होऊ द्या, तोपर्यंत विचार करा, तुमच्या एखाद्या काउन्सलरला भेटा, मग या. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की काही ठिकाणी कुटुंब ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या सुनांना जावयाला वागवत आहेत, पण काही प्रमाणामध्ये असं दिसत नाही आहे.
त्याच्यामागे असं की मगाशी मी शब्द वापरला अंडरस्टँडिंग. तर अंडरस्टँडिंग दोघं नवरा बायको म्हणून असलं पाहिजे असं काही नाही. दोघं जणांचे नातेवाईक आई वडील सुद्धा पाहिजेत तेवढे अंडरस्टँडिंग. तर ते विवाहाचं 4 चाकी, ते 4ही चाकं पुढे जातील. मग तेव्हा डिवोर्सचे प्रमाण कमी होतील किंवा नाहीसे होतील. परंतु तसं आत्ता सध्या शक्य नाही आहे, कारण आपली मटेरियलिस्टिक लाईफ आहे. जरी आता मी बघतो की मुलीला पगार वाढला लग्नानंतर, 2,000 वाढला, 3,000 वाढला, लग्नानंतर वाढला 3-4 हजारांनी, तरीसुद्धा ती सांगते मला पगार तुझ्यापेक्षा 3,000 जास्त आहे. तर मुलाला काय वाटतं, अरे ती प्रोग्रेस होते. तर तुम्ही आता ते सांगितलं की तुम्ही एक कपल बघितलं, ते म्हणाले आम्ही दोघं प्रेग्नेंट आहोत, म्हणजे त्यांचा तो विश्वास आहे. तर आता मग तो मुलाला आता तिचा 3,000 पगार वाढला, तो असं नाही म्हणणार की आमचा 3,000 पगार वाढला, हो म्हणणार हिचा 3,000 पगार वाढला. तर ती अंडरस्टँडिंग सगळ्यांमध्ये असायला पाहिजे, किंवा ते मनातली गोष्टी ती बोलली पाहिजे किंवा तो बोलला पाहिजे. अरे तुला पगार वाढला ना, तर चांगला आहे, 3,000 आपण जास्तीचे सेव्ह करूया किंवा काहीतरी इनप्यूट देऊया याच्यात त्याच्यात. अजून एक गोष्ट आहे बरं का, की लग्नाआधीच ती सांगते की स्वयंपाक करणं ही माझ्या एकटीची जबाबदारी नाही आहे. सो सकाळचा ब्रेकफास्ट तू करायचा, दुपारचं मधलं काही लागलं तर मी करीन, एक दिवस तू स्वयंपाक करायचा, एक दिवस मी स्वयंपाक करीन. सो मला वाटतं इतकं सुद्धा व्यावहारिक गोष्टी आता चालतात. हां, तर अनघा, मला तुम्हाला एक डॉक्टर म्हणून हा प्रश्न विचारायला आवडेल की आता असं एक सुरुवात झाली आहे की अरे बाबांनो, आधी तुम्ही एकमेकांबरोबर काही वेळ घालवा, एकमेकांना खूपदा भेटा, एकमेकांशी खूप बोला, एकमेकांना सतत भेटत राहा, एकमेकांना समजून घ्या, मग त्याच्यातनं लिव्ह इन रिलेशनशिप जन्माला आलं. मला असं वाटतं वर्षोनुवर्ष राहिल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला माणसं आपल्याला कळत नाहीत की नक्की कसे आहेत. अगदी नवरा सुद्धा कळत नाही की तो नक्की कसा आहे. तर असं 4 आणि 6 महिन्यात किंवा 2 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किंवा 7 आणि 8 भेटीत एकमेकांना कळून घेणं इतकं सहज शक्य आहे? निश्चितच नाही. पण हे आपल्याला समजून घेणं मुलामुलींच्या दृष्टिकोनातनं सुद्धा गरजेचं आहे, की जिथे आपण पूर्वीची प्रथा अरेंज मॅरेजची की कुटुंबियांनी ठरवून मुलामुलींची लग्न लावून दिली, तिथे त्यांना फारसा वाव नव्हता एकमेकांना समजून जाणून घ्यायच्या, मग जी लॉटरी लागेल ती लागेल. पण आताची जी मुलं मुली आहेत ती ह्या विचारातनं पुढे गेलेली आहेत आणि त्यांची विचारसरणी अशी पुढे गेली आहे की आधीच जे रेड फ्लॅग्स असा हा त्यांच्या वापरातला शब्द आहे, की ते आधीच दिसले तर आपण पुढे जायचं नाही. मुलं मुली जे लिव्ह इन रिलेशनशिप्समध्ये आहेत, समाजात हे दिसतंय की हा लग्नाला पर्याय म्हणून नाही, ही लग्नाच्या आधीची एक स्टेप म्हणून मुलं मुली हा पर्याय निवडतायत की आधी आपण काही महिने एकत्र राहू, समजून घेऊ, जाणून घेऊ, आपलं जुळतंय का बाबा, म्हणजे कायदेशीर शिक्का आपल्या नात्याला लागण्याआधी आपण प्रयत्न करू आणि मग सगळं चांगलं झालं तर 2-3 वर्षात लग्न करूया ना. तर लिव्ह इन रिलेशनशिप्स हे, आणि हे शहरात जास्त दिसतं, हे ग्रामीण भागात नसावं बहुधा, हे ह्या हेतूनेच मुलं मुली ह्यात शिरतात की आपल्याला लग्न करायचं आहे पण आपल्याला तो ब्रेकअपचा शिक्का नको आहे किंवा त्याचा त्रास नको आहे, तर आपण आधी एकमेकांची ओळख करून घेऊया. पण तुझ्या प्रश्नानुसार कुणीही आपल्याला सहजीवन अनेक वर्षाचं असलं तरी 100% माणूस ओळखता येत नाही आणि हे आपल्याला दिसतंच. त्यामुळे 2-3 वर्ष एकत्र राहिले म्हणून किंवा 6 महिने एकत्र राहिले म्हणून ते एकमेकांना ओळखून घेतात का पूर्णपणे, तर नक्कीच नाही. पण जो काही पाया दिसतोय, जो काही फाउंडेशन एकमेकांच्या स्वभावाचं दिसतंय, तेवढ्या वेळात ओळख होतीये, तो पुरेसा आहे पुढे आयुष्य न्यायला, हा त्याच्या मागचा विचार आहे. पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये अनेक धोके सुद्धा आहेत. कारण असं लक्षात येतं की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मग ते मर्यादित राहत नाही, त्याचा एक टोक सुद्धा गाठल्या जातं. ते सगळं झाल्यानंतर आता टाटा बाय बाय पण केल्या जातो की झालं, संपलं, मजा झाली, बाय बाय. तर हे सुद्धा एक प्रकारे धोक्याचंच आहे. ऋषिकेशजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की मग कालांतराने लग्न होणारच नाहीत आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहूया, म्हणजे कुणीच कुणाच्या बंधनात फार काही अडकायला नको, गुंतुनी गुंत्यात सारा, रंग माझा वेगळा किंवा पाय माझा मोकळा, अशा पद्धतीनेच मग लग्न हे पुढे चालत राहील का? काय वाटतं तुम्हाला? भारतीय जी संस्कृती आहे, ज्यातून लग्नाचे जे आपण पाहत आलो आतापर्यंत, जे पुराण काळापासून आतापर्यंत,
तर भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनचा आता जो हा पर्याय आहे, म्हणजे पूर्वी भारतामध्ये त्याला वेगळं नाव असू शकतं म्हणजे अशा राहण्याला, पण लिव्ह इन रिलेशनशिप हा पाश्चिमात्य कंट्रीतला एक प्रकार आहे. तर तो जसा आपण 140 करोड लोकांचा देश आहोत, तर ह्यामध्ये काही जणांच्या नीड्स असतील लिव्ह इन रिलेशनशिपच्या, ज्यांना योग्य वाटतो त्यांनी हे करावं. पण त्याचा भारतीय संस्कृतीची जी शिकवण आहे ती माझ्या मते रिवायवल होईल आणि लग्न ही संस्कृती टिकून राहील, मला त्यात काही डाऊट नाही वाटत. आणि फक्त काय की आता काळाचा ओघ असतो, ज्याप्रमाणे उत्क्रांती होते, जसं IT ची झाली, नंतर आता AI ची होते, त्यानुसार भारतीय वर्जन लग्नाचं बदलत जाईल. आता सोहळे वगैरे त्याच्यावर जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, पण तू लग्न करताना स्व ओळख होणं प्रत्येकाला गरजेचं आहे. म्हणजे ज्या माणसांना स्वतःची ओळख असेल आणि आपल्याला पूरक असं जे लाईफ पार्टनर असणार, तर ते चाणक्यरित्या ते पार्टनरशिप म्हणजे अशा प्रकारचे गुण असणारे मुलं मुली पाहिलं तर त्यांची लग्न जास्त टिकतील. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण ओळख एकमेकांचे आपले स्वभाव जुळतात, किंवा आपण बॅचलर आहोत किंवा सेपरेटेड आहोत पण आपण एकत्र राहतो, तर त्यावेळेस त्यांना इनफचा टाईम मिळतो एकमेकांच्या मनाच्या आणि आवडीनिवडी हे करण्याचा. परंतु काय होतं की काही वेळेस जसं टोकाच्या असतात, तर त्या काही वेळेस भावनिक असतात, किंवा मुलांचा पार्ट एक वेगळा असतो लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार करण्याचा, आणि मुलींचा वेगळा असतो. त्या सिक्युरिटीसाठी वगैरे पण बघत असतात आणि तो ऑप्शन निवडतात शहरामध्ये असेल तर. परंतु बरेचसे त्याचे तोटे पण दिसून येतात. आता बरेचसे आपण पेपरमध्ये केसेस वाचतो, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे आहेत, तर त्या मुलीचं मर्डर झालं. तर मला असं नाही वाटत की काही लग्न ही जी संस्कृती आहे भारतातली ती काही वेगळी होईल, ती पण ग्रोथ होईलच. आणि म्हणजे दोन्ही समपातळीवर ग्रो होईल असं तुम्हाला वाटतंय? लिव्ह इन रिलेशनशिप थोडंसं कमी राहील, परंतु जो समाजाचा घटक आहे, आपल्यासारखी जी मंडळी आहेत जी काम करतात त्याच्यावर, त्यांना खूप काम करण्याची गरज आहे, म्हणजे याच्यावर आहे. आणि समाज टिकण्यासाठी, भारत ग्रोथ करण्यासाठी लग्न ही विवाह संस्था ही फार समाजाचा मूळ घटक असतो, नवरा आणि बायको. तर आपल्या संस्कृतीनुसार ती टिकणं गरजेचं आहे आणि ती नक्कीच टिकेल. आकाश, लिव्ह इन रिलेशनशिप हे आता खूपच वाढताना दिसतंय आणि हे लिव्ह इन रिलेशनशिप फार महत्वाचं होऊन बसेल का? काय वाटतं? आता ज्या लग्न संस्था आहेत त्याची डेफिनेशन रिडिफाईन करण्याचं म्हणजे पुन्हा त्याला वेगळं अर्थ द्यायची गरज आहे. आता लिव्ह इन करणारे लोक कुठे आहेत? पुन्हा 3 पायऱ्या आपल्याला बघाव्या लागतील: कॉस्मोपॉलिटन, मेट्रोपॉलिटन आणि ग्रामीण भाग. कॉस्मोपॉलिटनमध्ये आहेच आहे. मी स्वतः बघितलेत, माझ्याकडे कपल्स येतात, सांगतात आमचं लिव्ह इन रिलेशनशिप करायचं आहे, पण तिनी किंवा त्यांनी माझ्या कुठल्या पण प्रॉपर्टीवर, माझ्या गाडीवर काय हक्क वगैरे सांगू नका. तर मी म्हणतो की लिव्ह इन अजिबातच भारतामध्ये अलाउडच नाही आहे. तुम्ही राहा, ते तुम्हाला राहायची परवानगी कॉन्स्टिट्यूशनने दिली आहे, पण लिव्ह इन हा काय पर्याय नाही होऊ शकत लग्नासाठी. आता तुमचा पुढचा प्रश्न होता, हे आता वाढत जाईल का? याचं उत्तर ठामपणे हो आहे. कारण कसं, आता ग्रामीण भागात सुद्धा ICSE, CBSE स्कूल निघत आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे पण तशा प्रकारचे आधुनिक सगळं पोचतं आहे, म्हणजे शिक्षण पोचत आहेत, विचार पोचत आहेत. मग जसे आता मोबाईल सगळीकडे आहेत, ग्रामीण भागापासून तर शहरापासून सगळीकडे मोबाईल आहे, दुसरी स्त्रीच्या मुलांकडे पण मोबाईल आहेत. तर ते काय वेळ नाही लागणार, याच्या 5-7 वर्षात ते लिव्ह इन रिलेशनशिप कॉमनच होऊन जाईल असं मला वाटतं. नाही, पण मी तरी पण सांगते की ग्रामीण भाग मी खूप बघितला आहे आणि आजही ग्रामीण भागामध्ये मुली संध्याकाळी 7च्या तुम्हाला घरी आलेल्या दिसतात. त्या विशेष चौकट ओलांडताना दिसत नाही. समाजाचा म्हणजे तिथे राहणाऱ्या अवतीभोवतीच्या लोकांचा एक वेगळा दरारा किंवा तिथल्या वातावरणाचं नियंत्रण त्यांच्यावर नकळत सातत्याने होताना दिसतंय. त्यामुळे मला नाही वाटत. अनघा, तुम्हाला काय वाटतं, लिव्ह इन रिलेशनशिप हे वाढत जाईल का? मलाही वाटतं हे वाढत जाईल. मात्र त्यामुळे लग्न संस्था ही धोक्यात आहे का? तर माझं मत नाही आहे. लग्न अजूनही, माणूस हा सोशल ॲनिमल म्हणतो आपण, म्हणजे प्रत्येकाला आपलं कुणीतरी हक्काचं असावं हे अजूनही मुलामुलींना वाटतंच आणि ते वाटतच राहणार. पण ते फार मर्यादित हक्काचं असावं असं वाटतं. त्यात ते डेफिनेशन्स जसं आत्ता आकाश म्हणाले तसं ह्यात लग्नसंस्था ही बदलत चालली आहे आणि त्याचे आराखडे आपल्याला थोडे विस्तारायला हवेत. हे जेव्हा आपण लक्षात घेऊ, एस्पेशली पालक, तेव्हा ह्या सगळ्याच लग्नसंस्थेकडे बघण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन हा जास्त ओपन आणि जास्त ॲक्सेप्टिंग होईल, जो आत्ता आपल्याला वाटतं की बहुतेक नॅरो डाऊन झालेला आहे. तर ह्यात बदल हा निश्चित होणारच आहे. पण लिव्ह इन रिलेशनशिप्स जरी वाढले
तरी त्याच्यामुळे लग्न संस्था धोक्यात येईल असं मला नाही वाटत. बर, मला असं परत वाटतं की लिव्ह इन रिलेशनशिपचा जो मुद्दा आहे, तरुण लोकांमध्ये जे लिव्ह इन रिलेशनशिप कडे बघितलं जातं ते आजही त्यांना भाड्याने घर घेताना त्रास होतो आणि अजूनही समाज इतकाही पुढारलेला नाहीये की ते सहज समाज स्वीकारेल. आकाश, तुम्हाला काहीतरी मला वाटतं बोलायचंय. येस ताई, मगाशी तुम्ही सांगितलं की आता सुद्धा ग्रामीण भागातल्या स्त्रिया 7च्या आत घरी येतात. हो, ते मी पण मानतो, 7च्या आत घरी येतात, पण त्यांचं मोबाईल नेटवर्किंग 7च्या नंतर पण चालूच असतं. 10-11 वाजता 12 वाजता ते पण चॅट करतात. माझ्याकडे अशा केसेस आहेत की त्या मुलांनी आणि मुलींनी एकमेकांचे चॅट दाखवलेत, त्याच्यावरून FIR झालेत, त्याच्यावरून गावातल्या गावात मारामाऱ्या झाल्यात. तर 7च्या आत घरात येऊन काय उपयोग, तो एक क्वेश्चन मार्क आहे. आकाश, मग तुम्ही म्हणालात की अगदी क्षुल्लक कारणांवरनं घटस्फोटाच्या केसेस तुमच्याकडे येतात, पण मग त्याच्यामध्ये तडजोड होऊन पुन्हा ते आनंदाने छान नांदायला लागतात का? हो, याच्यापैकी 80% केसेस असे आहेत की मी स्वतः त्यांना सांगतो की सिग्नल बघा. आता सिग्नल काय आहे, रेड म्हणजे त्या रिलेशनशिपमध्ये राहायचंच नाही आहे, येल्लो म्हणजे ठीक आहे की आपण राहू शकतो, आणि ग्रीन म्हणजे 100%. तर काय होतं की जेव्हा प्रोफाईल मुलं मुली किंवा त्यांचे आईवडील चेक करतात की हा ऑकेजनली ड्रिंक करतो किंवा कधीकधी स्मोक करतो किंवा याला बाहेर जायची आवड आहे, तर आईवडिलांनी आणि मुलामुलींनी बसून याच्यावर चर्चा केली पाहिजे, तू किती वेळा स्मोक करतोस. तर तो जर म्हणाला की मी दिवसातून 1 पॅकेट सिगरेट संपवतो, तर फार मोठं रेड सिग्नल आहे, तिकडे जाऊच नका. आणि जर तो म्हणाला की मी ऑकेजनली म्हणजे 6 महिन्यातून 4 महिन्यातून एकदाच कधीतरी ड्रिंक घेतो, म्हणजे ते नेग्लिजिबल आहे. मी मेट्रो सिटी आणि कॉस्मोपॉलिटनबद्दल बोलतो की तेव्हा तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये जाऊ शकता, येल्लो म्हणून. आणि ग्रीन म्हणजे सगळे चांगलेच गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये त्या रिलेशनशिपमध्ये गेलं पाहिजे किंवा ते लग्न टिकावं, म्हणजे टिकणारच असं माझं मत आहे त्यावेळेस. तर मी दोघांना पण सांगतो, हे माझ्या मते हे चांगलं आहे, तरीसुद्धा तुम्ही एकदा प्रयत्न करा, मग माझ्याकडे डिवोर्ससाठी या किंवा डिवोर्ससाठी येऊ नका. बरं, शेवटी डाव मोडायला नको, तर दोघांनी गुण्यागोविंदांनी नांदलं पाहिजे, संसार छान झाला पाहिजे. यासाठी एखादा छोटासा कानमंत्र एक वकील म्हणून तुम्हाला काय द्यायला आवडेल? छोटासा कानमंत्र म्हणजे कुछ कदम तुम चलो कुछ कदम हम चले, तोही रस्ता निखरता है. ऋषिकेशजी, दोघंही स्वावलंबी आहेत, आर्थिकदृष्ट्या दोघंही पूर्णपणे स्वतंत्र आहेत, तरी सुद्धा लग्न हा केवळ व्यवहार म्हणून न बघता त्याला भावनेचं सुद्धा कोंदण आहे, आणि म्हणून हा डाव न मोडता ही विवाह संस्था कायम टिकली पाहिजे, छान टिकली पाहिजे. यासाठी तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही छोटासा कानमंत्र काय द्याल? आता जे बदलाचे वारे आहेत टेक्नॉलॉजी वाईज किंवा सगळे, तर त्याचं तुम्ही गाभा मुलामुलींनी आपल्या शिक्षणाप्रमाणे किंवा आपल्या करिअरप्रमाणे ओळखावं, स्वतःची ओळख करून घ्यावीत. आपल्याला लाईफ कसं जगायचं आहे ते अगोदरच तुम्हाला डिफाईन लग्नासाठी जर तयार असाल त्यावेळेस तुम्हाला असलं पाहिजे. आणि दुसरं असं की अरेंज मॅरेज करते वेळेस ज्या मूळतः आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या कमतरता असेल, जसं आपण स्वोट ॲनालिसिस करतो, तर आपले पॉझिटिव्ह पॉईंट्स किंवा आपले हे तर एकमेकांशी डिस्कस करा, एकमेकांशी पालकांनी पण त्यांना हे करायला हवं. तर लग्न ही समाजासाठी गरजेची गोष्ट आहे. तर आणि आता हा डिसिजन जसं इतर पण कमर्शियलायझेशन ज्या काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये तुम्ही मूलभूत जे इमोशनल भावनिक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही समजण्यासाठी एकमेकांना त्या ओपनली बोला. लग्न करण्याची घाई करू नका. योग्य जोडीदार जे 3-4-5 मीटिंग्स नंतर तुम्ही योग्य असं हे करा. थोडक्यात काय, तुम्ही सगळे एकमेकांना छान पारखून घ्या आणि नंतर विवाह बंधनामध्ये अडका. अगदी बरोबर. लग्नानंतर बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी घरातल्या पण असतात, कॉर्पोरेट किंवा ऑफिस लाईफच्या पण असतात, पण एकमेकांना जो वेळ देण्याचा असतो तर ते वेळ देण्याने एकतर आपल्याला समोरच्या व्यक्ती कळतात आणि एकमेकांशी सुसंवाद पण साधला जातो, आणि ज्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या असतात घरातल्या त्या एकमेकांशी योग्य परीने शेअर केल्या जातात. तर वेळ देणं हा फार महत्त्वाचा आहे लग्नानंतर, अगदी लाईफच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. एकमेकांचे जे स्वभाव जुळलेत की लाईफ अगदी खूप स्मूथ होतं आणि आनंदी होतं. आपल्या लाईफचा उद्देशच असतो की आनंदी राहणं, आणि हे सहजीवन जे असतं ते आनंदात राहण्यासाठी आपलं योग्य जोडीदार निवडणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही जे काही आहेत लग्न निवडताना अरेंज मॅरेज करतेवेळी या छोट्या छोट्या गोष्टींचं पहिल्यांदा लक्षात द्या, 5-6 वेळा भेटा आणि मग तुम्ही लग्नाचा निर्णय घ्या. अनघा, आपण मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुली आता खूप प्रॅक्टिकल आहेत किंवा मुलं खूप प्रॅक्टिकल आहेत, त्यांच्यासाठी ब्रेकअप हे खूप कॉमन आहे असं आपण सतत ऐकतो.
पण ब्रेकअप आज झाला की उद्या दुसरं, दुसरं झालं की तिसरं, हे सगळं असताना एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सुद्धा ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा निराश होऊन मुलं किंवा मुली तुमच्याकडे येतात का? हो, निश्चित येतात. असं होण्याची शक्यता वाढली आहे. मुलामुलींमध्ये तो स्वीकार आहे की समुपदेशनाने आपण काहीतरी प्रयत्न करू. ब्रेकअपच्या आधीही कधी कधी आणि झाल्यानंतरही, की मी पुढच्या नात्यासाठी मी सुदृढ राहणं, माझं मन सुदृढ राहणं, ह्यासाठी मुलं मुली नक्कीच येतात. पालकही घेऊन येतात. महत्वाचं असं आहे की यांना आता पुढच्या पिढीला जसं ऋषिकेशजी म्हणाले तसं नात्याची सुरुवात करताना उघड्या डोळ्यांनी करा, मात्र मोकळ्या मनाने देखील. त्यामुळे कम्युनिकेशन हे तुमच्यामध्ये महत्वाचं आहे. एकमेकांमध्ये बदल घडणं अनिवार्य आहे. त्यामुळे जसा तो किंवा जशी ती लग्नाआधी होती तसेच पुढे राहतील आणि तीच अपेक्षा बाळगून पुढे जाणं हे त्या नात्यासाठी, कुठल्याही नात्यासाठी धोक्याचं आहेच. आणि शेवटी लग्न ठरणं आणि लावणं हे एक भाग झाला, हे अतिशय सोपं आहे. त्यापुढे लग्न समृद्ध करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ते सतत परिश्रम, सतत कष्ट, सतत मनाची तयारी पण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं ठेवली तर ते आयुष्य पुढे एकत्र सहजीवन छान होण्याची शक्यता खूपच वाढते. समृद्ध सहजीवनाकडे जाण्यासाठी आणि ही लग्न संस्था टिकून राहण्यासाठी फक्त मुलामुलींनीच नाही तर कुटुंबियांनी आणि समाजाने सुद्धा एकत्रित प्रयत्न करायलाच हवे. अगदी खरं आहे अनघा. आज ॲडव्होकेट आकाश, डॉक्टर अनघा आणि ऋषिकेशजी आपण आलात आणि या चर्चेमध्ये भाग घेतलात, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात लग्न मोडण्याची कारणं आणि यावर उपाय या विषयावर चर्चा, डाव मोडू नको. सहभागी झाले होते ॲडव्होकेट प्रकाश थाटे, ऋषिकेश कदम आणि मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अनघा वझे. सूत्रसंचालन अरुंधती भालेराव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.